श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे. चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही कोठे जन्माला येणार हे जरी तुमच्या हातात नसले तरी मरताना कोण होऊन आणि काय होऊन मरायचे हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. तुमचे नशीब हे तुमच्या तळहाताच्या रेषांवर नाही तर तुमच्या मनगटात आहे. तुमची मेहनत करायची तयारी पाहिजे. मेहनत ही कोणीही करू शकत नाही. ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो तोच खरी मेहनत करत असतो. कारण त्याला खात्री असते की वेळ जरी लागला तरी यश हे त्याला नक्कीच मिळणार. विश्वास ही अशी शक्ती आहे जी अंथरुणाला खिळून पडलेल्या व्यक्तीलाही स्वस्थ आणि निरोगी बनवू शकते. विश्वास ही अशी शक्ती आहे जिच्यात पूर्णपणे मनाने हरवून गेलेल्या व्यक्तीलाही नव्याने जीवन जगण्याची उमेद, प्रेरणा मिळत असते. विश्वास हा फक्त स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावरच ठेवा. कारण या जगात तुमची मदत करणारे कमी पण तुमचा फायदा उठवणारे जास्त असतात. त्यामुळे तुमचा जर विश्वासघात होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमच्या देवावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमचा विश्वास हा कधीच वाया जात नसतो. परिस्थिती कशी का असेना, तू हार मानू नकोस. अडून राहा तुझ्या खरेपणाशी. एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार आणि तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असणारच आहे. तू भिवू नकोस, निश्चिंत राहा. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, कोणताही निर्णय घेताना घाई गडबडीत कधीच घेऊ नका. नीट शांत बसून विचार करूनच कोणताही निर्णय घ्या. मग तो निर्णय छोटा असो किंवा मोठा, तो खूप विचारपूर्वक घ्या. तुमच्या निर्णयावर फक्त तुमच्या एकट्याचेच आयुष्य अवलंबून नाही तर तुमच्या परिवारातील लोकांचेही आयुष्य, त्यांचे भविष्य हे अवलंबून असते. त्यामुळे सर्व गोष्टींचा चारही बाजूंनी विचार करूनच निर्णय घ्या. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. दुसऱ्यांच्या आशेवर राहू नका आणि ज्यांनी तुम्हाला झिडकारले त्यांच्या आशेवर तर अजिबातच राहू नका. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वतःच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःच्या जिद्दीने आयुष्यात पुढे पुढे चालत राहा. कोणाच्याही पाया पडायची वेळ स्वतःवर आणून देऊ नका. कोणाकडेही आशेने पाहू नका. आशा ठेवायचीच असेल, आशेने पाहायचीच असेल तर ते फक्त तुमच्या स्वतःकडे आणि तुमच्या परमेश्वराकडेच पहा. आशेने माणूस हतबल होत असतो, प्रयत्न करणे सोडून देत असतो, नेहमी दुसऱ्यांच्या मदतीचीच वाट पाहत राहतो. स्वतःच्या गरजा, स्वतःची स्वप्ने स्वतःच पूर्ण करा. जर दुसऱ्यांवर अवलंबून राहाल तर स्वतःची किंमत तुम्ही कमी करून घेत असता हे लक्षात ठेवा.
तसे वागल्याने नेहमी तुम्हाला दुसऱ्यांचे गुलाम बनूनच राहावे लागेल. स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःचा स्वाभिमान स्वतःच जपा. सारखे सारखे दुसऱ्यांकडे मदत मागू नका. स्वतःचा आनंद, स्वतःच्या इच्छा या दुसऱ्यांच्या मदतीवर, दुसऱ्यांच्या आशेवर, त्या इच्छा उधारीवर ठेवू नका. तुम्ही आमची बाळं आहात. स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जीवन जगा. जीवनाच्या शेवटी मागे फिरून बघताना तुम्हाला तुमच्या स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे असे बनून दाखवा. स्वतःची किंमत जेव्हा तुम्ही स्वतःच कराल तेव्हाच इतरही तुमची किंमत करतील. आम्ही तुमचा हात धरलेला आहे. आम्ही ज्याचा हात एकदा धरतो त्याला कधीच एकटे सोडत नाही. तुम्ही आम्हाला तुमचा गुरु मानलेले आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य त्या रस्त्यावर, योग्य त्या मार्गावर आणणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. सगळे चांगलेच होणार आहे. भिवू नका. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत. बाळा, तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.